नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे. मित्रांनो, LLB 3 इयरचं हॉल तिकीट आलेलं आहे आणि त्यावरती काही आपल्याला इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत. अतिशय महत्त्वपूर्ण या सूचना आहेत आणि त्याचं पालन करणं ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर नेमक्या याच सूचना काय आहेत, कुठली काळजी आपल्याला हॉल तिकीट बाबत घ्यायची आहे, याविषयी सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. असेच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. चला तर मित्रांनो, सुरू करूया व्हिडिओ. मित्रांनो, सर्वात अगोदर काही बेसिक गोष्टी आपण पाहूयात. हॉल तिकीटवरती तुमचं इथे नाव असणार आहे, इथे तुमचा रोल नंबर असणार आहे, जो की तुमचा युजर नेम आहे. या ठिकाणी डेट ऑफ बर्थ तोच म्हणजे तुमचा पासवर्ड आहे, जो तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरत असताना एंटर करायचा आहे. तुमचा रोल नंबर हा तुमचा युजर नेम असणार आहे आणि जन्मतारीख म्हणजे पासवर्ड असणार आहे. त्यानंतर डेट ऑफ एक्झामिनेशन, या ठिकाणी तुमच्या परीक्षेचा दिनांक दिलेला आहे आणि त्याच्याच पुढे तुमचा एक्झाम टायमिंग, कुठल्या स्लॉट मध्ये तुमची एक्झाम असणार आहे. मल्टिपल सेशन याचे होणार आहेत, सकाळी दुपारी संध्याकाळचे 2 किंवा 3 सेशन होऊ शकतात. तर या ठिकाणी रिपोर्टिंग टायमिंग ऍट द CET एक्झामिनेशन सेंटर दिलेला आहे. तुमचं जर एक्झाम 2 ला असेल तर तुम्हाला 12:30 वाजता तिथं रिपोर्टिंगला जायचं आहे आणि गेट क्लोजर टाइम जो आहे तो 1:30 असणार आहे. म्हणजे 2 वाजता एक्झाम असेल तर तो तुमचा अर्धा तास अगोदर हा गेट बंद होण्याचा टायमिंग आहे. आणि तुम्हाला काय करायचंय, अर्धा तास अगोदर, मी तर म्हणेन पाऊण तास 1 तास अगोदर जा. कारण जर तुम्हाला उशीर झाला तर तुम्हाला आत एंट्री मिळणार नाही. तुम्ही अगदी 12:30ला जाऊ नका, परंतु 1:15 1:30च्या आतमध्ये तुम्ही जाऊ शकता. तिथे तेवढा वेळ सफिशियंट आहे. त्यानंतर तुमचे काही बेसिक इथं माहिती दिलेली आहे. त्यानंतर सर्वात महत्वाचं, प्लीज फिक्स युअर रिसेंट कलर फोटो अँड साइन अक्रॉस इट. तर इथं तुम्हाला तुमचा एक सध्याचा रिसेंट फोटो, जसा तुम्ही ऑनलाईन फॉर्मच्या वेळेस अपलोड केला होता किंवा आता वेगळा फोटो असेल तुमच्याकडे, तर रिसेंट फोटोग्राफ तुम्हाला इथं पेस्ट करायचा आहे, त्याला गम लावून, आणि त्यावरती क्रॉस साइन करायचे आहे. त्यानंतर मित्रांनो, इथं तुमचं एक्झाम सेंटर असणार आहे, ते तुम्ही चेक करून घ्या. नंतर आपण जर पाहिलं तर कॅन्डिडेट सिग्नेचर अँड इन्व्हिजिलेटर सिग्नेचर, इथं पहा टू बी साइन्ड इन फ्रंट ऑफ इन्व्हिजिलेटर. तर तुम्हाला साइन लगेच करायची नाहीये. जेव्हा तुम्ही एक्झाम हॉलमध्ये जाल तेव्हा तिथल्या परीक्षकाच्या समोर तुम्हाला इथं साइन करायची आहे. इथं एक आणखीन तुम्हाला दिसत असेल ब्ल्यू कलर, क्लिक हिअर टू डाउनलोड स्क्राइब डिक्लेरेशन फॉर्म फॉर PWD कॅन्डिडेट्स ओनली. जे फिजिकली हँडिकॅप्ड आहेत, विकलांग व्यक्ती आहेत, त्यांच्यासाठी हे दिलेलं आहे. आणि जर समजा तुमच्या नावामध्ये किंवा डेट ऑफ बर्थ मध्ये, फोटो सिग्नेचर मध्ये किंवा जेंडर काही चुकलं असेल बाय मिस्टेक, तर तुम्हाला हा फॉर्म, क्लिक हिअर टू डाउनलोड द अंडरटेकिंग फॉर करेक्शन इन नेम, तर तुम्हाला हा फॉर्म डाउनलोड करायचा आहे आणि ज्या काही चुका झालेल्या आहेत त्या तिथं मेन्शन करायच्या आहेत. ज्या चुका तुमच्या फायनल एक्झाम वेळेस किंवा कॅप पोर्टलच्या वेळेस तुम्ही ते दुरुस्त करू शकता. तर हे झाले काही बेसिक इन्फॉर्मेशन. आता आपण पाहूया आणखीन ऍडिशनल ज्या काही इन्स्ट्रक्शन दिलेल्या आहेत त्या काय आहेत ते पाहून घेऊया. पहिलीच जर सूचना आपण पाहिली तर विद्यार्थ्यांनी गेट क्लोजर टाइमच्या अगोदर जायचं आहे. जर आपल्याला उशीर झाला जायला, गेट क्लोजिंग टाइम नंतर तुम्ही गेलात तर तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये एंट्री मिळणार नाही. गेट क्लोजर टाइम तुमच्या ऍडमिट कार्ड वरती म्हणजेच हॉल तिकीटवरती प्रिंट केलेला आहे. म्हणजेच 2 वाजता एक्झाम असेल तर 1:30 हा तुमचा गेट क्लोजर टायमिंग असणार आहे. समजा तुमची 9:30ची बॅच असेल किंवा 9ची बॅच असेल तर त्याच्या अगोदर अर्धा तास तुम्ही तिथं पोहोचणं गरजेचं आहे. एकदा जर का हा टाइम क्रॉस झाला तर तुमचं वर्ष वाया जाऊ शकतं, त्यामुळं लवकर पोहोचा. नंबर 2, ऑनलाईन एक्झाम ही होणार आहे आणि त्यासाठी युजर नेम आणि पासवर्ड लागणार आहे. जो तुमचा रोल नंबर आहे तो तुमचा युजर नेम असणार आहे आणि पासवर्ड म्हणजे डेट ऑफ बर्थ असणार आहे, जे तुमच्या हॉल तिकीटवरती तुम्हाला तशा प्रकारे दिलेलं आहे. तर हे तुम्ही ऑनलाईन एक्झामच्या वेळेस ते तिथं टाकायचं आहे आणि ही माहिती कुणालाही शेअर करायची नाही असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. युजर नेम आणि तुम्ही पासवर्ड टाकल्यानंतर जेव्हा पुढे प्रोसेस कराल तर पुढे गेल्यानंतर तुम्हाला तुमचा फोटो आणि नाव त्या ठिकाणी दाखवणार आहे. विद्यार्थ्यांनी खात्री करून घ्यायची आहे की ते तुमचंच नाव आहे का आणि फोटो तुमचाच आलेला आहे का.
त्यानंतर बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो की सर एक्झाम लँग्वेज केव्हा सिलेक्ट करायची, किंवा मराठी किंवा इंग्लिश मध्ये आमच्या सीईटीच्या फॉर्म मध्ये ते मेन्शन केलेलं नाही. तर जेव्हा तुम्ही तुमचं युजर नेम पासवर्ड टाकून पुढे जाल तेव्हा तुमच्या समोर लँग्वेज सिलेक्शनचा ऑप्शन येईल. ज्या विद्यार्थ्यांना इंग्लिश आणि मराठी अशा दोन्ही ऑप्शन मध्ये एक्झाम द्यायची आहे त्यांनी मराठी लँग्वेज सिलेक्ट करायची आहे, जेणेकरून जेव्हा एखादा प्रश्न तुम्हाला इंग्लिश मध्ये पाहायचा असेल तर वरती कोपऱ्यामध्ये जाऊन तुम्हाला इंग्लिश मध्ये तो पाहता येईल. ज्यांना टोटली इंग्लिश मधूनच द्यायचा आहे, मराठी त्यांना समजत नाही, त्यांनी मराठी इंग्लिशचं ऑप्शन सिलेक्ट करा. पण जर तुम्ही इंग्लिशचं ऑप्शन सिलेक्ट केलं तर नंतर मराठीमध्ये तो क्वेश्चनची लँग्वेज चेंज होऊ शकत नाही. तर इथं तुम्ही लँग्वेज चेंज करून घेऊ शकता. त्यानंतर तिसरा पॉईंट जर आपण पाहिला तर हॉल तिकीट सोबत आपल्याला एक व्हॅलिड असा फोटो आयडेंटिटी प्रूफ न्यायचा आहे. जसं तुमचं मतदान कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, आधार कार्ड असेल, जे शासन मान्य गव्हर्नमेंट अप्रूव्ह आहे असं व्हॅलिड फोटोग्राफ तुम्हाला सोबत न्यायचा आहे. आणि नावामध्ये सिमिलरिटी असणं महत्वाचं आहे. समजा तुम्ही ऍप्लिकेशन वेगळ्या नावाने केलंय आणि तुमच्या आयडेंटिटी फोटोग्राफ वरती जो तुम्ही प्रूफ ऑफ आयडेंटिटी नेणार आहात त्यावर जर नावामध्ये मिस्टेक असेल, मिसमॅच असेल तर तुम्हाला एक्झामला बसू देणार नाही. विशेषतः जे फिमेल कॅन्डिडेट्स असतात त्यांचं लग्न झालं असेल किंवा नावामध्ये बदल केला असेल तर त्यांच्याकडे तसा पुरावा असणं गरजेचं आहे. एकतर तुम्ही गॅझेट सोबत घेऊन जा, किंवा लग्न झालं असेल, नाव चेंज झालं असेल तर मॅरेज सर्टिफिकेट तुम्हाला घेऊन जायचं आहे. ही काळजी अतिशय महत्वाचा हा पॉइंट आहे, जे तुम्ही पाहू शकता. गॅझेट नोटिफिकेशन, मॅरेज सर्टिफिकेट किंवा ऍफिडेव्हिट दोन्ही नावाची सेम व्यक्ती आहे असं कुठलाही एक प्रूफ नावात बदल असेल तर तुम्हाला घेऊन जायचं आहे. त्यानंतर ज्यांना स्क्राईब पाहिजे, जे फिजिकली हँडिकॅप्ड पीडब्ल्यूडी कॅटेगरीमध्ये येतात त्यांनी तो प्रिस्क्राइब्ड फॉर्म दिलेला आहे तो भरून सोबत सर्टिफिकेट वगैरे जोडून घेऊन जायचा आहे. त्यानंतर आपण जर पाहिलं तर तुम्हाला एक बॉलपेन न्यायचा आहे, कारण तुम्हाला सही करण्यासाठी अटेंडन्स शीट वरती आणि हॉल तिकीट वरती सही करण्यासाठी बॉलपेन आवश्यक आहे. किंवा तुम्हाला रफ वर्क करायचा असेल तर देखील ते अलाउड आहे. सीईटी सेल कडून एक तुम्हाला एक्झाम सेंटर मध्ये एक ब्लँक पेज दिलं जाईल, वरती तुम्ही तुमचं रफ वर्क करू शकता आणि शेवटी हे सर्व झाल्यानंतर हे पेज तुम्हाला त्या परीक्षकाकडे देऊन टाकायचं आहे. तर सोबत जाताना काही घेऊ नका रफ वर्क करण्यासाठी वगैरे, फक्त पेन घेऊन जा. तुम्हाला त्या ठिकाणी एक रफ वर्कसाठी एक पेज प्रोव्हाइड केलं जाईल. त्यानंतर पुढचा जर पॉइंट पाहिला आपण, इथं तुम्ही पाहू शकता हॉल तिकीट आपलं जनरेट झालं म्हणजे आपल्याला ऍडमिशन मिळेलच असं नाही, हे थोडस वाचून घ्या तुम्ही, तुम्हाला समजून जाईल. त्यानंतर 8वा पॉइंट आहे, तुम्ही जे रिस्पॉन्स तुमचे रेकॉर्ड करणार आहात ते इतर विद्यार्थ्यांशी मॅच केले जातील. सर्वांचं जर किंवा दोन व्यक्तीचं सेम रिस्पॉन्स रेकॉर्ड झाले असतील, म्हणजे बरोबर असणारे आणि चुकीचे असणारे किंवा A to Z दोघांनी सेम पद्धतीने जर आन्सर चूज केले असतील तर ते अनफेअर मीन्स मध्ये कन्वर्ट केलं जाईल. त्यामुळे लक्षात ठेवा, जरी तुम्हाला संधी मिळाली तरी मित्रांसोबत गप्पा मारून दोघं एकसारख्या प्रकारे आन्सर लिहू नका. दोन्ही सेम जर मॅच झालं तर तुमचं वर्ष वाया जाऊ शकतं. त्यानंतर पुढचा आणखी रिपीट पॉइंट आहे, यू मस्ट रिपोर्ट ऍट द एक्झामिनेशन व्हेन्यू 30 मिनिट्स बिफोर. 30 मिनिटं अगोदर तुम्ही त्या ठिकाणी जायचं आहे. उशीर केला तर एंट्री मिळणार नाही. बुक, नोटबुक, कॅल्क्युलेटर, वॉच, कॅल्क्युलेटर, पेजर असं कुठल्याही प्रकारचं इलेक्ट्रिक वस्तू वगैरे तुम्हाला घेऊन जाता येणार नाही. जर हे अशा प्रकारच्या तुम्ही घेऊन गेला डिजिटल वॉच वगैरे तर तुम्हाला ते अलाउड नाहीये. कॉपी केस होऊ शकते, अनफेअर मीन्स मध्ये कॅल्क्युलेट होऊ शकतं आणि तुमचं परफॉर्मन्स कॅन्सल केला जाऊ शकतो. आणि आणखीन एक महत्वाचा पॉइंट, एनी रिक्वेस्ट फॉर चेंज ऑफ डेट, सेशन, सेंटर, व्हेन्यू विल नॉट बी एंटरटेन्ड. हा या ऍडमिट कार्ड वरती जी डेट आलेली आहे, जो एक्झाम टाइम आलेला आहे, जे एक्झाम सेंटर आलेलं आहे ते फायनल असणार आहे. त्यासाठी सीईटी सेलला कॉल करू नका, मेल करू नका किंवा कुठल्याही प्रकारची रिक्वेस्ट तुम्ही करू नका. जरी केली तरी काही त्याचा उपयोग होणार नाहीये. तर ह्या गोष्टी लक्षात घ्या. आणखीन एक गोष्ट इथे दिलेली आहे, काही प्रॉब्लेम येऊ शकतात. जर तुमचं पीसी बंद पडला किंवा लवकर तुमचं सेशन सुरू झालं नाही तर घाबरून जाऊ नका. तुम्हाला तितका वेळ परत वाढवून दिला जाईल आणि जर शक्य झालं तुमची एक्झामच त्या दिवशी नाही झाली तर री एक्झाम घेण्याची देखील सीईटीची
प्रोव्हिजन असते, नंतर तुमची री एक्झाम घेतली जाऊ शकते. त्यामुळे सर्वांची एक्झाम सुरू झाली, तुमचा पीसी बंद पडला किंवा टेक्निकल एरर आला तर अजिबात घाबरून जाऊ नका. शांतपणे तिथल्या परीक्षकाला कोऑपरेट करा, तुम्हाला एक्स्ट्राचा वेळ हा मिळून जाईल. More than one session are required if the node's capacity is lost or some technical disruption takes place at any center or for any candidate. जर दिलेल्या वेळेमध्ये तुमची एक्झाम होऊ नाही शकली तर दुसऱ्या सेशन मध्ये तुम्हाला ऍडजस्ट केलं जाऊ शकेल, तर घाबरून जाण्याची गरज नाही. तर अशा काही महत्वाच्या सूचना या इथं आपल्याला फॉलो करायच्या आहेत. सर्वात महत्वाचं, तुमचा एक कलर फोटो त्यावरती लावा, त्यावरती क्रॉस साइन करा आणि जो खाली कॅन्डिडेट सिग्नेचर आहे त्याच्यावरती एक्झामिनरच्या समोर तुम्हाला साइन करायची आहे. अटेंडन्स शीट वरती साइन करायची आहे. एक्झामिनरची सही, परीक्षकाची सही तुमच्या हॉल तिकीट वरती घ्यायचा आहे. हॉल तिकीट जमा करायचं नाही, हॉल तिकीट तुमच्या स्वतःकडे ठेवायचं आहे. तुम्हाला ऍडमिशनच्या वेळेस त्या हॉल तिकीट लागणार आहे. आणि लँग्वेजच्या बाबतीत सांगितलं, एक्झाम सेंटर मध्ये एक्झाम सुरू होत असताना तुम्हाला लँग्वेज मराठी की इंग्लिश ते चूज करून घ्यायचे आहे. जो रिपोर्टिंग टायमिंग आहे त्याच्या अगोदर तुम्हाला जायचं आहे. जर उशीर झाला तर तुम्हाला आतमध्ये एंट्री नाही. कुठलंही डिजिटल वॉच, घड्याळ असेल किंवा मोबाईल, कॅल्क्युलेटर, पेजर तुम्हाला अलाउड नाही, तर कृपया ते नेऊ नका. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. तुमच्या मित्रांना शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. धन्यवाद.